महाराष्ट्रामध्ये जे महामानव या महाराष्ट्राचं परिवर्तन करण्यासाठी होऊन गेले असे तथागत गौतम बुद्ध, महामानवच असणारे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, हे सर्व महापुरुष या समाजासाठीच नाही तर देशासाठी एक विचाराचे होते. जाती वेगवेगळ्या होत्या पण विचार देशाच्या हितासाठी होते. हे महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे. तसं 59 जाती मातंग समाजामध्ये, SC मध्ये 59 जाती आहेत आणि ते मातंग समाजासह आहेत. मांग आहे, मातंग आहे, मादिगी मांग आहे, म्हशी मांग आहे, दखनी मांग आहे, मादिगा मांग आहे, या अशा इतर 13 जाती आहेत मांग समाजामध्ये. अशाच प्रकारे महार, मांग, चांभार आणि ढोर या 4 घटकामध्ये 5-10, 4-5 अशा मिळून 59 जाती आहेत. आणि या 59 जातीला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून 13% आरक्षण दिलं. त्यांनी दुजाभाव केला नाही, ही ह्या जातीचा, ती त्या जातीचा, ती त्या जातीचा. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की ही दिलेलं 13% आरक्षण शेवटच्या 59व्या जातीपर्यंत समान गेलं पाहिजेत. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आता मातंग समाज 1931 पासून ते 1952 पर्यंत शिकला नाही, कारण मांग समाजाला दरोडेखोर जमातमधून शिक्का मारला होता आणि त्यांना तारखी लावल्या होत्या. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तारखी करण्यात मातंग समाजाचे माणसं व्यस्त होते आणि याच्यामुळे मातंग समाज शिक्षणापासून वंचित राहिला. मग मातंग समाज वळला कुणकड, तर देवाधर्माकडे वळला. खंडोबा आमचा देव म्हणायला, मसोबा आमचा देव म्हणायला पोतराजकी चालू केली. कसं तरी जगायचं होतं आणि जगण्याच्या मार्गाकडे मातंग समाज वळला. लेकरं बाळे शिकवायचे सोडून, कारण दरोडेखोर म्हणून त्यांना शिकायला वेळच मिळत नव्हता. त्याच्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिला आणि अंधश्रद्धेकडे वळला. या पिरियडमध्ये मातंग समाज शिक्षणापासून वंचित राहिला. याच्यामुळे मातंग समाजाचं परिवर्तन झालं नाही. आता या ठिकाणी मला बाकीच्या इतर जातीचं काही घेणं देणं नाही, त्यांचा विचार बी मला करायचं नाही. ते कोण किती शिकले, किती मोठे झाले, याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. आमचं घर गळायले, आमच्या घराला गळायलेल्या घराला पत्रे लावणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून मातंग समाज आता शिकलाय, त्याला कळायले की आम्हाला सुद्धा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, आम्हाला सुद्धा शिक्षणामध्ये गेलं पाहिजेत, आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजेत. म्हणून मातंग समाज 1952च्या नंतर थोडाफार शिकलेला मातंग समाज आता जागा झाला आहे आणि आता म्हणतोय टाटा बिर्ला, ती कोण आहे टाटा, आता आमचा वाटा कुठं आहे रे, अशा पद्धतीचे मातंग समाजाचे तरुण पोरं, शिकल्या सवरलेले पोरं, आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत, आम्ही आता एवढं मोठं शिकलाव. तर मग शिकलेल्या पोराला नोकऱ्या मिळाना झालेत, तर मग आम्हाला जी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं 13% आरक्षण आहे त्याचा वाटा आमच्यापर्यंत मिळाला नाही. तो वाटा आम्हाला मिळावा म्हणून आता मातंग समाज सज्ज झाला आहे आणि तो म्हणतोय आम्हाला वेगळं आरक्षण द्या. आता वेगळं आरक्षण द्यायचं आहे तर नेमकं मांग समाजाला मिळत नाही, कारण समूह आहे आणि समूह असल्यामुळं आम्हाला वेगळं आरक्षण द्या. तर आमचा सुद्धा एक समूह आहे आणि ती समूह आहे मातंग समाजामध्ये असलेल्या 13-12 जाती. आणि या समूहातून मातंग समाजाला स्वतंत्र टक्के जे काय मिळेल ते
ते आम्हाला द्या असा माग भांडतोय कुणाला? तर महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला भांडतोय. मग हे भांडण आमचं सरकार सोबत आहे आणि आम्हाला विरोध कोण करतात? एक विशिष्ट जातीचे माणसं. आणि ते जर विरोध करीत असतील तर त्याने विचार करावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान आरक्षणाचा हिस्सा सर्वांपर्यंत पोचला पाहिजेत म्हणून मातंग समाजाचे माणसं आरक्षण मागतात. आता मागत असताना बी आदर मागेनात. कारण भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई याने या पिछल्या जातीला, मागास जातीला आरक्षण मिळाले पाहिजेत म्हणून निर्वाळा दिला. आता त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारनं करायची. महाराष्ट्र सरकारसुद्धा या दोन भावाभावामध्ये वाद लावतंय. असाच आता निष्कर्ष निघायला आहे. कारण 1 ऑगस्ट 2024ला निर्णय महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा. 2 वर्षे महाराष्ट्र सरकारनं विलंब का लावला? या दोन जातीमध्ये तेढ व्हावी म्हणून लावला का? अंमलबजावणीच करायची होती तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी महिन्यातच करायची होती अंमलबजावणी. हे सुद्धा महाराष्ट्र सरकारची चालबाजी दिसते. तर आमचं स्पष्ट मत आहे आता येत्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारनं या सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि मातंग समाजासह तत्सम जाती जी आरक्षणापासून वंचित आहेत त्या वंचित जातीला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या आदेशाप्रमाणे सर्व वंचित घटकाला न्याय मिळावा हीच आमची रास्त मागणी आहे. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातला जो या दोन भावाभावामध्ये वाद निर्माण जो होत आहे तो वाद कायमचा बंद करावा. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व वंचित जातीला समान न्याय मिळावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने अ ब क ड अशी मागणी आहे समाजाची. अशी विभागणी करून तत्सम वंचित जातीला न्याय मिळावा हेच आमची रास्त मागणी आहे. आणि हेच मागणी घेऊन सचिनजी बगाडे असतील, रामचंद्र भरांडे असतील, सचिन साठे असतील, आमचे कसबे साहेब, विष्णू कसबे साहेब असतील, आता महाराष्ट्रातले सगळेच माणसं जे सरकारच्या नियमाप्रमाणे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वंचित घटकाला अ ब क ड करून तात्काळ न्याय द्या, त्याची अंमलबजावणी करा अशीच मागणी केली. आणि ती मागणी रास्त आहे. त्या रास्त मागणीला महाराष्ट्र सरकारनं तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी आता पूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजासह वंचित असणाऱ्या SC घटकामधील सर्व जाती धर्मांची मागणी आहे. ज्यांना ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांना त्यांना न्याय तात्काळ मिळावा हेच आमची धाराशिवमधून सुद्धा मागणी आहे. तर बघूया आता महाराष्ट्र सरकार नेमकं काय करणार आहे. कारण अजून एक मला सूचना करायची आहे की मातंग समाज असेल, पूर्वाश्रमीचा महार समाज असेल, याच्या जी काही वाद निर्माण झालेले आहेत, एकमेकाच्या महापुरुषाला शिवीघाळ करायलेले आहेत, काही अज्ञान माणसं एकमेकाला ट्रोल करायलेले आहेत, ती बाबांनो कुठंतरी थांबवा. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकार न्याय देईल न देईल संघर्ष दोन्ही तिन्ही समाजाचा चालू राहू द्या. तुम्ही देऊ नका म्हणा. मागणी करते ते आम्हाला मिळावं म्हणून मागणी करायला आहे. हे सगळेजण सरकारकडे मागणी करायला आहे. पण महाराष्ट्रात या दोन भावाभावामध्ये पूर्वीपासून एका ताटात जेवणारे बांधव आता वेगवेगळे होतात आणि ती वेगवेगळे भावी काळात होऊ नये. सरकारच्या नियमाप्रमाणे न्याय मिळावा अशी रास्त मागणी आहे. तुम्ही
सरकारच्या नियमाप्रमाणे न्याय मिळू नये म्हणून मोर्चे काढा, काही हरकत नाही. आम्ही मिळावा म्हणून मोर्चे काढू, काही हरकत नाही. पण ही न्यायिक मागणी न्यायाप्रमाणे मागा. एकमेकाला शिव्या देऊन, भांडण करून, मोर्चाच्या माध्यमातून वाद निर्माण करून या मागणीला वेगळं वळण देऊ नका, अशी एक माफक अपेक्षा आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजातल्या सुज्ञ कार्यकर्त्याकडून आहे. अडाणी कार्यकर्त्याकडे कुणीही लक्ष देऊ नये. दोन्हीही समाजामध्ये अडाणी कार्यकर्ते आहेत आणि ते फेसबुकवर एकमेकाला ट्रोल करून हे वाद निर्माण करत आहेत. हे आपण सावधगिरीनं लक्षात घ्यावं आणि होणारे वाद प्रत्येक कार्यकर्त्याने, माझ्या मातंग समाजाला विनंती आहे, मातंग समाजातले पुढारी अशा अर्वाच्य भाषा बोलत नाहीत आणि महार समाजातले सुद्धा काही पुढारी अर्वाच्य भाषा बोलत नाहीत. हे बोलणारे अज्ञान आहेत. यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मागणी चालू ठेवा, दोघाच्याही मागण्या चालू ठेवा. सरकार जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि जर अमान्य असेल तर पुन्हा आमचा लढा चालूच राहील. पण वाद निर्माण करू नका, अशी एक माफक अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्रामधून आमच्या धाराशिवमध्ये आलेल्या सचिन बगाडे साहेबांचा आम्ही सन्मान नियमाप्रमाणे करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांचा सन्मान केला आहे. भावी काळामध्ये आपला लढा चालू राहावा. तुम्हाला धाराशिवमधील सर्व मातंग बांधवाचा शुभ आशीर्वाद आहे आणि खांद्याला खांदा लावून लढा देण्याची पूर्ण मातंग समाजाची भूमिका आहे. तो लढा कायमस्वरूपी चालू ठेवावा आणि मातंग समाजाच्या परिवर्तनासाठी तुम्ही सातत्याने काम करावं, अशी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय लहुजी, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.